जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही संभाळिले संती भय निरसले खंती विठ्ठल करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची सेवेला
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वभूषण संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील पारमार्थिक सार्थकता सांगतात विठ्ठल प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आपणा सर्वांना माहीतच आहे तरी पण अखिल भारतीय वारकरी मंडळ म्हाडा तालुका यांच्या वतीनं आपण परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण गुरुवर्य गणेशजी महाराज बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नियोजनाखाली प्रत्येक त्या ठिकाणी संत क्षेत्राला जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन काहीतरी पारमार्थिक साधना संत सेवा करायची हा असणारा महाराजांचा उदात्त हेतू एक प्रकारचं उदात्त पारमार्थिक स्वप्न आणि ते आज तुमच्या माझ्या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय महाराजांसहित आपणा सर्वांचं ते स्वप्न साकार होतंय बरं का। महाराजांबद्दल महाराज एक वाक्य सांगतो, लहानांनी मोठ्याच्या संगतीत जावं बरं का, लहानांनी मोठ्यांच्या संगतीत जावं, कारण महाराज मोठ्याच्या संगतीत गेल्यानंतर लहान कधी मोठा होतो हे आज आपण प्रत्यक्ष अनुभवतोय विठ्ठल। आता सगळीच महाराज तोला मोलाची गुणीजन मंडळी आहे। परम आदरणीय श्री हरिभक्तिपरायण आदरणीय गणेशजी महाराजांच्या तर चरणारविंदी साष्टांग प्रणिपात आहेच, पण महाराजांचा हा उदात्त हेतू हे स्वप्न साकार करण्याकरता आमचे परम आदरणीय श्री हरिभक्तिपरायण गुरुवर्य भागवताचार्य संतोषजी महाराज लहाने आहेत, त्यांच्या पवित्र चरणारविंदावर साष्टांग प्रणिपात करतो। त्यानंतर आपण ज्यांची चाल ऐकली असे गायनातलं भूषण म्हटलं तरी महाराज काय वावगं ठरणार नाही बरं का, असे आमचे परम आदरणीय श्री हरिभक्तिपरायण भूषणजी महाराज गुरव यांच्याही पवित्र चरणावर साष्टांग प्रणिपात। त्यानंतर परम आदरणीय श्री हरिभक्तिपरायण भजन सम्राट आमचे माऊली महाराज पौळ त्यांनाही गादीवरून साष्टांग प्रणिपात बरं का,
कारण महाराजांची ही आमची पहिलीच भेट आहे. आदरणीय भूषण महाराज या अगोदर मला एकदा चांगला वाजवलाय बरं विठ्ठल. त्यानंतर परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे नाना आहेत. परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे अमरजी महाराज साठे आहेत. त्यानंतर मृदंगसाठी परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट. जेवढ्या मृदंगाबद्दल महाराज पदव्या आहेत तेवढ्या आमच्या परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जयरामजी महाराज यांनाच बरं विठ्ठल. त्यांच्याही महाराज पवित्र चरणारविंदी साष्टांग प्रेमपात. त्यानंतर आदरणीय हार्मोनियम वादक ऋषिकेशजी महाराज यांच्याही महाराज चरणारविंदी साष्टांग प्रेमपात. त्यानंतर आमचे परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण कुलकर्णी काका आहेत, त्यांच्याही महाराज चरणारविंदी साष्टांग प्रेमपात. आज खऱ्या अर्थानं महाराज या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा आणली असे आदरणीय महाराजांच्या माऊली महाराजांच्या संस्थेतील सर्वच बाळगोपाळ बरं का. एकदा टाळे वाजवा यांच्यासाठी. सर्वांच्या पवित्र चरणारविंदी साष्टांग प्रणिपात. त्यानंतर आमच्या महाराजांचे जे आधारस्तंभ म्हटलं तरी महाराज वावगं ठरणार नाही असे आमचे आबा असतील. आता महाराज एकट्या आबांचं नाव घेतलं की पूर्ण गाव आलं बरं. त्यामुळं आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. प्रत्येकाची नावं घेण्यात आपल्याला जास्त वेळ न दवडता अभंगावर थोडंफार चिंतन करायचं आहे विठ्ठल. वास्तविक महाराज ही सगळी मोठी माणसं आहेत बरं का. मी या अगोदर म्हणून म्हटलं लहान असणारा मनुष्य मोठ्याच्या संगतीत गेला की तो मोठा कसा होतो हे समजत नाही बरं का. कारण महाराज अशी दर्जेदार मंडळी आमच्या सारख्यांच्या सामान्यांच्या सेवेला त्यांनी महाराज टाळ घेऊन उभा राहावं एवढी आमची योग्यता नाही बरं का. आणि आज झालंय कसं महाराज सांगतो. ज्यावेळेस महाराज आबा नवीन सून सासरी नांदायला जाते त्यावेळेस ती महाराज कितीही गुणवान असले कितीही सिलवान असले तरी तिला चापून चुपून राहावं लागतं विठ्ठल. महाराज मी गुणवानही नाही मी सिलवानही नाही पण कसाही असलो तरी मला जरा असंच राहावं लागणार आहे बरं विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून आपल्या पारमार्थिक जीवनाची सार्थकता सांगतात. जे जे महाराज जीव नरदेहाला प्राप्त होतात म्हणजे तुम्ही आम्ही मनुष्य जीव त्यांना महाराज जन्माला यावं लागतं आणि ते जीवन जगावं लागतं. मग हे जीवन जगत असताना महाराज या जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे महाराज. प्रत्येकाचा हेतू या जीवनातून साध्य काय करायचं आहे हे प्रत्येकाचं महाराज वेगळे पण ठरलेलं आहे. तुम्ही आम्ही महाराज या जीवनाकडे 3 पद्धतीनं पाहत असतो बरं. कारण महाराज या जगात मनुष्य जीवनाची विभागणी करत असताना संत महात्म्यांनी 3 प्रकारची जीवन सांगितली जीवनशैली सांगितली. या जगात महाराज 3 प्रकारची लोक राहतात आणि 3 पद्धतीनं आपलं जीवन जगतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बरं का. प्रकाराचे
प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन आणि ही तीन पद्धतीची लोक महाराज तीन पद्धतीनं जीवन जगत असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या वर्गाला प्रश्न केला, बाप हो तुम्ही कशासाठी जीवन जगता? त्यावेळेस महाराज पहिल्या वर्गानं उत्तर दिलं, महाराज आम्ही या करता जीवन जगतो, आमच्या जीवनातून आमचं साध्य हे आहे, आम्ही आमचं जीवन हौस करण्याकरता जगतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बर का, ल्यावे खावे बरे असावे सदैव, चांगलं खावा चांगलं राहावा आणि विना कष्टाचा आमाप पैसा मिळवा. आणि एक दिवस नाही बर का महाराज, सदैव. सदैव या शब्दाला फार किंमत आहे. रोज महाराज खायला जामून असावेत, एक दिवस नाही. आता आमचं तर चांगलं चाललंय बरं विठ्ठल. चांगलं खायला असावं, कडक इस्त्रीचे कपडे अंगावर असावे आणि विना सायासाचा विना कष्टाचा पैसा न काय करता यावा. जसं की महाराज आता तुम्हाला वाटतंय नाश्ता झालं जेवण झालं की या मंडपात यायलाच नको विठ्ठल. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराज तो वर्ग उत्तर देतो. शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर आम्ही एन्जॉय करण्याकरता जीवन जगतो विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी दुसऱ्या वर्गाला प्रश्न केला, बाप हो तुम्ही कशा करता जीवन जगता? त्यावेळेस तो वर्ग सांगतो, आम्ही या करता जीवन जगतो, आम्हाला मरण येत नाही म्हणून आम्ही जीवन जगतो. मरण आमच्या हातात नाही, मरणाची वाट पाहत पाहत आम्ही जीवन जगतो. अशी काही पद्धतीची महाराज जीवनशैली आहे बरं. ज्यांचं जीवन महाराज असून नसल्यासारखं आहे त्यांचं हे उत्तर, आम्हाला मरण येत नाही म्हणून आम्ही जीवन जगतो. शेवटी तुकोबाराय तिसऱ्या वर्गाला प्रश्न करतात, बाबांनो तुमचं जीवन कशा करता आहे? त्यावेळेस महाराज तो वर्ग संत महात्म्यांचा आहे, तो वर्ग महाराजांना उत्तर देतो बरं. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. संत महात्मे आपल्या जीवनाची सार्थकता भगवान परमात्म्याचं भजन करून भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यात सार्थकता मानतात. म्हणून महाराज हा देह जो मिळाला तो भजन करून परमात्मा प्राप्ती करता हा देह मिळवला. या अनुषंगाने माझा तुम्हाला एक प्रश्न आहे महाराज, आंब्याचं लोणचं कधी करावं आई? बोला. कधी? आंब्याचं लोणचं उन्हाळ्यात करावं, आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं. आंब्याचं लोणचं जर महाराज उन्हाळ्यात करावं तर माझा दुसरा प्रश्न असा आहे, लिंबाचं लोणचं कधी करावं? बोला आजी. कधी करावं? इकडं काय मेळ लागतंय का बघा.
आंब्याचं लोणचं उन्हाळ्यात करावं आणि लिंबाचं लोणचं महाराज लिंबाच्या दिवसात करावं. विठ्ठल कारण महाराज लिंबू हे फळ असं आहे ते 12ही महिने महाराज आपल्याला उपलब्ध असतं. त्यामुळे लिंबाचं लोणचं महाराज वर्षभरात कधीही घालता येतं. आंब्याचं लोणचं फक्त आंब्याच्या दिवसात घालता येतं. तसं महाराज प्रपंच करत असताना कोणत्याही देहात करता येतो. परमार्थ करण्याकरता मनुष्य देहच लागतो. विठ्ठल आणि हे ज्ञान नाही कोठे. का असं कधी महाराज दिसलं 15-20 म्हशी मंदिरात गेल्या आणि गवळणी म्हणायला लागल्या गात्यातल्या बरं का महाराज. विठ्ठल 10-15 गाढवं एकत्र जमा झाले आणि पंढरपूरला वारीला निघाले. असं कधी पाहायला मिळालं नाही. म्हणून महाराज सांगतात याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहात महाराज भजन घडत. मनुष्य देह हा भजनानं शोभतो बर का. रामायणाच्या कालावधीत ज्यावेळेस महाराज सीता अपहरणाच्या वेळी राजा रावण सीता मातेला लंकेत नेत होता. नेत असताना हे दृश्य महाराज जटायू काका पाहतात आणि सीता मातेला राजा रावण नेत असताना हे दृश्य महाराज जटायू काकांना पाहवत नाही बर का. म्हणून जटायू काका सीता मातेला नेण्यापासून रावणाला अडवतात. पण तो बलाढ्य शक्तिशाली रावण महाराज काही केल्यानं जटायू काकांना आवरल्या जात नाही. हे असताना महाराज राजा रावणाच्या मनात येतं जटायू सारखा सामान्य पक्षी मला झुंज देतोय, मला अडवण्याचा प्रयत्न करतोय. राग आला महाराज राजा रावणाला. पायाच्या डाव्या अंगठ्यात आहे, तू जर त्या ठिकाणी चोच मारली तर मी गतप्राण होईल. हे ऐकताच महाराज जटायू काका रावणाला चोच मारण्याकरता रावणाच्या समीप येतात. आता महाराज रावणाने आपला प्राण खोटा सांगितला होता बर का. कारण दुर्जनाच्या मनात काय चाललेलं आहे हे सज्जनाला कळत नाही बर का. सज्जनाला कळत नाही महाराज. साधूशी न कळे दुर्जनाची वृत्ती. जटायू काका महाराज चोच मारण्याकरता राजा रावणाच्या समीप आलेले आहेत. अत्यंत जवळ आलेल्या जटायू काकांना राजा रावण दुसरा प्रश्न करतोय. जटायू, मी माझा प्राण तुला सांगितला पण तू तुझा प्राण कुठं आहे ते सांगितलं नाही. असं म्हटल्यानंतर जटायूने महाराज साध्या सरळ मनानं उत्तर दिलं, माझा प्राण माझ्या दोन्ही पंखात आहे. हे उत्तर जटायूचं ऐकताच रावणानं महाराज जटायूचे दोन्ही पंख धरले, मुळासकट उपटून फेकून दिले. अत्यंत जटायूची महाराज दयनीय अवस्था झालेली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जटायू काका माझ्या रामरायाचा धावा करताय. रघुपती राजा
भजन चालू आहे। असं असताना प्रभू रामराया जटायूच्या जवळ येतात। जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतात, डोक्यावरून हात फिरवतात आणि विचारतात, जटायू तुमची अवस्था कोणी केली हो? त्यावेळेस जटायू काका सांगतायत, माझी अशी अवस्था रावणाने केली आहे। त्यावेळेस प्रभू रामराया जटायू काकांना दुसरा प्रश्न करतायत, जटायू तुमची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असताना, तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, तुमचा अंतिम समय अत्यंत जवळ आलेला असताना तुमची शेवटची इच्छा काय हो? त्यावेळेस महाराज जटायू काका फार गोड उत्तर देतात। जटायू काका प्रभू रामरायाला म्हणतायत, रामराया जे भाग्य तुमचे पिताश्री दशरथ राजांना मिळालं नाही, ते भाग्य आज माझ्याकडे स्वतः चालून आलेलं आहे। यापेक्षा दुसरं माझं सद्भाग्य काय असणार? ज्यावेळेस दशरथ राजांचा अंतिम काल जवळ आलेला होता, त्यावेळेस राजा दशरथांना महाराज पाणी पाजण्याकरता तुम्ही जवळ नव्हते, आज प्रत्यक्ष तुम्ही मला भेट देण्याकरता आलेले आहात, यापेक्षा माझी दुसरी इच्छा काय असणार? विठ्ठल तरीही महाराज प्रभू रामराया जटायू काकांकडे आग्रह धरतायत, हट्ट करतायत, काहीतरी द्या, काहीतरी माझ्याकडून तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे। त्यावेळेस महाराज जटायू काका प्रभू रामरायांना म्हणतात, प्रभू रामराया तुम्हाला द्यायचंच असेल तर मला शेवटचं पाणी पाजा। हे जटायू काकांचं उत्तर ऐकताच महाराज प्रभू रामराया भात्यातला बाण काढतात, धनुष्याला लावतात
आणि सोललेला बाण महाराज ज्या ठिकाणी लागतो ते सर्व तीर्थ जे महाराजांना शिक्षा पलीकडे आहे बरं का, त्या ठिकाणचं महाराज प्रभू रामराया प्रत्यक्ष पाणी आणतायत, जटायू काकांना पाजतात. जटायू काकांची अत्यंत महाराज समाधानी वृत्ती झालेली आहे, तृप्तीची वृत्ती झालेली आहे. आणि असे तृप्त झालेल्या जटायू काकांना प्रभू रामराया विचारतायत, जटायू काका तुमची अशी ही दयनीय अवस्था झालेली असताना, तुम्ही रक्ताच्या धारोळ्यात पडलेले असताना, तुमच्या जवळ तुमचं कोणीच नसताना आतापर्यंत तुम्ही कशासाठी जगत होता? कारण माणसं जगतात बरं का आबा, अंतिम समयाला काहीतरी कारणास्तव माणसाला जगावं लागतं. कारण महाराज ज्यावेळेस तुमचा माझा अंतकाल जवळ आलेला असतो त्यावेळेस माणसाची वासना महाराज कशात ना कशात गुंतलेली असते बरं का. मग व्यक्तीत गुंतलेली असते, वस्तूत गुंतलेली असते व पदार्थात गुंतलेली असते. आता व्यक्तीचं आणि वस्तूचं एवढं काय नाही गुरुजी बरं का, पण पदार्थात गुंतलेली माणसं त्यांना तो पदार्थ मिळाल्याशिवाय जीव सोडायला तयार होत नाही. ते विठ्ठल पदार्थ तो तुमच्या चांगला लक्षात आला असेल बरं का आबा, आला ना लक्षात? विठ्ठल असं विचारल्यानंतर जटायू काका प्रभू रामरायाला म्हणतायत, मी आतापर्यंत यासाठी जगत होतो, तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे, तुमच्या श्रीमुखाचं तुमच्या श्रीचरणाचं दर्शन मला झालेलं आहे. आता मला जगायची अजिबात इच्छा राहिलेली नाही. मी क्षमा मागून महाराज तुम्हा सर्वांना एक वाक्य एक प्रश्न विचारतो. जटायूचा विचार केला तर जटायू हा कोण आहे? बोला, बोलत चला, मला बोलल्यावर राग येत नाही बरं. इकडून आवाज येऊ द्या की जरा. झोप लागली आजी? जटायू हा महाराज एक सामान्य पक्षी आहे आणि नुसता पक्षी नाही, त्या पक्षातील कोण आहे? गिधाड आहे. रामायणाच्या कालावधीत महाराज एका गिधाडाला कळालं आपण भगवत दर्शना करता जगावं, पण महाराज तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा अद्यापही नेमकं कशा करता जगावं याची जाणीव झालेली नाही. विठ्ठल भगवंताच्या दर्शना करता रडावं ही महाराज भक्तीची सुरुवात आहे. पण स्वतःहून देवानं आपल्या करता दर्शन भगवंतानं द्यावं हा भक्तीचा झालेला गोड शेवट आहे. आपण देवा करता रडावं ही सामान्य भक्ती आहे, पण आपल्या करता महाराज देवानं रडावं ही भक्तीची पराकाष्ठा आहे. काहीतरी देवाला आपण देवाकडून मागून घ्यावं महाराज ही सामान्य भक्ती आहे, पण न मागता भगवान परमात्म्यानं सर्वस्व द्यावं हा भक्तीचा झालेला कळस आहे. बरं शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी मांडिले दोघांना, एका जनार्दनी मांडिले दोघांना, एका जनार्दनी मांडिले दोघांना, एका जनार्दनी मांडिले दोघांना,
चाल महाराज पंढरीनाथ बाबा अरुणची आहे बरं का. आता तुम्हाला मी सांगणे एवढा माझा अधिकार नाही बरं. एका जनार्दने मांडिले दुकान, एका जनार्दने मांडिले दुकान, देतो बोलावी देतो मोठा नाही बरं विठ्ठल. सर्व वस्तू मला हे सांगायचं भगवान परमात्मा सर्वस्व देतो. म्हणून महाराज आपण ज्या देवाची पूजा करतो, ज्या देवाची भक्ती करतो ती दरानं करतो बरं का, दरानं. आपण जर महाराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो तर महाराज त्या ठिकाणी पूजेचे दर ठरलेले आहेत. 10,000, 5,000, 15,000, 20,000. पण ज्या देवाची पूजा महाराज आपण दरानं करतो त्या संताची पूजा तो देव आदरानं करतो. माझ्या तुकोबरायांची देवानं आदरानं पूजा केली. जया पूजले आदरी पांडुरंगे प्रयाण प्रसंग विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु न त्यागे लोकात. जगद्गुरु तुकोबरायांची पूजा देवानं आदरानं केली बरं का. म्हणून महाराज आपण भक्ती करावी आणि भगवान परमात्म्याची भक्ती संत महात्म्यांची सेवा करण्यातच आपण मोठेपणा मानावा बरं. खरं महाराज तुमच्या माझ्या दृष्टीनं मोठेपणाची व्याख्या वेगळी आहे, पण खरी भक्ती खरा मोठेपणा ही सेवा करण्यात आहे बरं का. तुमच्या माझ्या दृष्टीनं मोठा कोण हो महाराज? ज्याचा व्यापार चालतो मोठा, ज्याच्या खिशात भरपूर नोटा आणि ज्याच्या धंद्यात कधीच येत नाही खोटेपणा, त्याला आपण काय म्हणतो? मोठेपण म्हणतो महाराज. मोठेपणाची दुसरी एक व्याख्या महाराज, 1,000 मीटर रुपये किमतीचा कपडा अंगावर घालणं, 1.5 लाख रुपयाचा त्या किमतीचा महाराज अँड्रॉइड मोबाईल खिशात वागवणं, 25 लाखाच्या आलिशान गाडीत फिरणं आणि 75 कोटीच्या बंगल्यात, बस का 75 कोटी राहणं, हे जर महाराज मोठेपणाचं गमक असतं तर महाराज तुम्ही आम्ही आपल्या घरात देवाचे संतांचे फोटो न लावता मुकेश अंबानीचे टाटा बिर्लाचे फोटो लावले असते आणि महाराज त्यांचीच आरती करत बसलो असतो. जय देव जय देव जय मुकेश अंबानी या आरती नाही. तुमच्याकडे येतो पैसा पाण्यावा हे लगेच विठ्ठल. संत महात्मे त्याला मोठं म्हणतात ज्याच्या जीवनात भजन आहे. ज्याच्या जीवनात भजन नाही त्याच्या जीवनाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आग लागो, स्पष्टपणे सांगतात बरं का. म्हणून महाराज आपल्या संप्रदायात ही भक्ती अनन्य साधारण सांगितली बरं का. तुकोबाराय त्या भजनाचं महात्म्य सांगतात. तुका म्हणे
भजन प्रमाण काय थोरपण जागा. जगद्गुरु तुकोबराय महाराज हनुमंतरायांची भेट घेतात आणि हनुमंतरायाला महाराज विचारतायत, हनुमंतराया तुमच्या मालकाची भांडणं ज्याच्या बरोबर आहेत त्याच्या मनगटाला मनगट लावून भांडण करायचं का खुशाल घरांची जाळाजाळी करायची. हनुमंतराय महाराज एक घर जाळून राहिले नाहीत बर का. हनुमंतरायाने आखी लंका जाळून टाकली. बर नुसती महाराज लंका जाळली नाही, त्या लंकेचा जो मालक त्या मालकाची दाढी सुद्धा ठेवली नाही बर. रावणाची दाढी सुद्धा जाळून टाकली. म्हणून महाराज कृत त्रेता द्वापार आणि कली या युगात जे जे साधू आणि संत महात्मे होऊन गेले त्यांनी महाराज कुणीच हनुमंतरायाला शाबासकी दिली नाही, पण जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायाला शाबासकी देतात, धन्यता देतात बर कर 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 कर. नमस्कार. जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायाला धन्यता देतात बरं. हनुमंतरायांचा जर महाराज विचार केला तर हनुमंतराय बुद्धीची परिसीमा अमर्याद बुद्धी असणारे म्हणजे हनुमंतराय. मनोजवं मारुततुल्य वेगं आणि हनुमंतरायांची दुसरी एक व्याख्या, ज्यांच्या कशाचंच महाराज अनुमान काढता येत नाही त्यांना हनुमान म्हणायचं बरं. रामायणात जर महाराज हनुमंतरायांचं जर चरित्र गाळलं तर रामायणात महाराज नुसता गाळच शिल्लक राहतो. विठ्ठल हनुमंतराय तुकोबरायांना सांगतात मी रावणाची लंका का जाळली. हनुमंतराय म्हणतात तुकोबराया मी रावणाची लंका जाळली, सोन्याची आसून जाळली का तर त्या सोन्याच्या लंकेत एकादशी दिवशी सुद्धा भजन घडलं नाही म्हणून लंका जाळली. आणि त्या लंकेचा जो मालक राजा आहे, बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे, सार्वभौम आहे, तो राजा जरी असला त्या रावणाची दाढी का जाळली. त्या रावणानं माझ्या प्रभू रामरायाचं नाव उभ्या आयुष्यात घेतलं नाही म्हणून त्याची लंकाही जाळली आणि रावणाची दाढी जाळली. विठ्ठल मग महाराज राजा रावणाचं जर एवढं सामर्थ्य असून तुकोबराय त्याच्या दाढीला त्याच्या लंकेला जर आग लावत असतील तर तुमच्या माझ्या जीवनात भजन नाही ज्यांच्या ज्यांच्या जीवनात त्यांच्या उसाला आणि त्यांच्या घराचं काय करतील. अगोदरच महाराज पाऊस नव्हता आमच्या इकडं,
आणि त्यात जर तुकोबारायांनी काळी टाकली असती, रावणाची महाराज नुसती दाढी जळाली, आपण आपूट जळून गेलो असतो. विठ्ठल हो. म्हणून महाराज मनुष्य जीवनात भगवत भजनाला हे अत्यंत महत्व आहे. या जीवनात महाराज दोनच प्रकारची साध्य आहेत. भगवंताचं भजन करून भगवान परमात्म्याला प्राप्त करावं, किंवा संतांची सेवा करून संतांनाही प्राप्त करावं आणि देवालाही प्राप्त करावं. ही तुमच्या माझ्या जीवनात महाराज दोन साध्य आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. महाराज म्हणतात, मी गंगा स्नाना करता गेल्यानंतर वाटेत मला माझे श्रीगुरु बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला परमात्मा प्राप्तीचा मार्ग सांगितला. या प्रसंगाला जे अनुसरून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ते अभंगाचं
जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही संभाळले संती भय निरसले खंते विठोबा रखुमाई साचे तुम्ही संभाळले संते भय निरसले खंते। जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जन्माची आपल्या जीवनाची सार्थकता सांगतात। प्रत्येकाला महाराज जन्माला यावं लागतं आणि हे जीवन जगावं लागतं। मग काही जण महाराज नुसतं प्रापंचिक जीवन जगतात आणि काही जण महाराज प्रपंच करून आपलं जीवन परमात्मा प्राप्तीपर्यंत नेतात। असे दोन वर्ग आहेत महाराज। संत महात्म्यांचा हा अवतार आहे, देवाचा अवतार आहे आणि तुमचा माझा महाराज जन्म आहे। देवाचं येणं महाराज एक तर सज्जना करता आहे आणि दुसरं दुर्जना करता आहे। संत महात्मे येत असताना महाराज सज्जना करता येतात का दुर्जना करता येतात याचा विचार करण्यापेक्षा ज्यांचं जीवन मधी कुठंतरी अडकलेलं आहे त्यांच्या करता महाराज संत महात्म्यांचा अवतार आहे। म्हणून महाराज संत महात्म्यांच्या बाबतीत संत महात्म्यांच्या संबंधानं आपण बोलत असतो। संत महात्म्यांची तळमळ तुम्हा आम्हाला कळण्याकरता महाराज संत महात्म्यांबद्दल बोललं जातं, ऐकलं जातं। जसं महाराज कुत्र्याला वाहनाची गती सहन होत कुत्र्याला वाहनाची गती महाराज सहन होत नाही, संसारिकाला महाराज शेजाऱ्याची प्रगती सहन होत नाही। प्रपंचात सगळ्या काका विकृतीच बरं। महाराज दोघ जण मोटारसायकलीवर प्रवास करत होते आणि प्रवास करता करता महाराज ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवलं। अडवल्यानंतर जो मोटारसायकल चालवत होता त्याला विचारलं लायसन, नाही म्हटला। हेल्मेट, नाही म्हटला। नाही म्हटलं महाराज त्या साहेबांनी एक याच्या खानाखाली लागवलं याच्यापेक्षा जोरात। बर विठ्ठल आपल्याला काला करायचा आहे ना त्याच्यामुळे असं झाल्यानंतर महाराज एक कानाखाली लागावली आणि साहेब म्हटले द्या 500 रुपये फाईन। हा जो गाडी चालवणारा होता तो म्हटला साहेब हे 1000 रुपये घ्या पण मागच्याला पण एक वडा का तर उद्या हा गावात गेल्यानंतर सांगेल याला मारलं म्हणून याला पण मारा। विठ्ठल प्रापंचिकाला महाराज शेजाऱ्याची प्रगती सहन होत नाही आणि संत महात्म्यांना या जगाची या विश्वाची अधोगती सहन होत नाही। म्हणून संत महात्मे जे येतात ते तुमचा माझा सांभाळ करण्याकरता आणि तुम्हाला परमात्मा प्राप्ती करून देण्याचा उपदेश करण्याकरता महाराज संत महात्मे येतात। म्हणून महाराज संत महात्मे उपकारा करतात येतात म्हणून संत महात्म्यांना हे दयेचे सागर म्हणतात। बर साधू संत माय बाप जे
जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, तीही केले कृपादान मस्तकी ठेवला कर, माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. म्हणून संत महात्म्यांना दयानिधी म्हणतात. कारण संत महात्म्यांचे तुमच्या माझ्यावर अगणित उपकार आहेत बरं का, अगणित. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची जर ज्ञानेश्वरी वाचली महाराज, तर तुम्हा आम्हाला प्रपंच कसा करावं याचंही ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे, आणि परमार्थ कसा करावा याचंही ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगून दिलं. म्हणून संत महात्म्यांचे अगणित उपकार तुमच्या माझ्यावर आहे. पण तुम्ही आम्ही केवळ जर महाराज प्रपंच आणि प्रपंच करत असाल तर आपण आपलं जीवन अधोगतीला नेतोय यात तीळ मात्र शंका नाही. प्रपंच करण्याकरता महाराज अगोदर रडावं लागतं बरं का. ज्यांची प्रपंचात प्रवेश करून रडायची तयारी आहे त्यांनाच प्रपंच करावा बरं का. कारण महाराज प्रपंच करत असताना फार संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यात पहिलं संकट म्हणजे आपली पत्नी. आलं ना लक्षात. तिची महाराज त्या संबंधानं आपल्या पती करता वाक्य असतात बरं का, काही ठरलेली वाक्य असतात. आमच्या यांना काहीच कळत नाही, हे वाक्य महाराज मी जरा मृदू करून सांगितलं बरं का. हे खरं वाक्य असं आहे, आमच्या यांना काडीची अक्कल नाही, हे खरं वाक्य आहे. पहिली पदवी आपल्या पत्नीकडून पतीला ही भेटते. दुसरी पदवी आहे का, तुम्हाला माझी किंमत कधीच कळणार. बोला की, तुम्हाला माझी किंमत कधीच कळणार नाही. असं घडतंय का महाराज तुमच्याकडं? बरं असू द्या. विठ्ठल आणि आता तिसरी पदवी आहे का, मी आहे म्हणून टिकली, माझ्या जागी दुसरी असती तर कधीच टिकली. ऐका ऐका. आणि चौथी पदवी ऐका. काय रामायण ऐकत असल्यासारखं लक्ष देत आहे राव. विठ्ठल आता तुमच्या पक्षात प्रवेश करतो बरं का. जरी महाराज आपल्या पत्नीकडून तुम्हाला या पदव्या मिळत असल्या तरी पत्नी सहनशील आहे बरं का. शास्त्रात महाराज दयावान दोघ जण सांगितले, एक देव आणि दुसरे संत. पण थोडाफार शास्त्रानं विचार केला, तिसऱ्या क्रमांकाला महाराज दयेच्या बाबतीत स्त्री आहे बरं का. नारी रतन की खान, स्त्री जवळ महाराज सहनशीलता आहे. म्हणून आपला पती कसाही असू द्या, खाणारा असू द्या, पिणारा असू द्या, काम करणारा असू द्या, मंदिरात जाऊन झोपणारा असू द्या, प्रसंगी महाराज ती रागावेल, भांडेल, पण आपल्या पतीचा प्रपंच पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून महाराज पत्नीला संत महात्म्यांनी स्त्रीला ही नदीची उपमा दिलेली आहे बरं का. बघा, आपण जर संपूर्ण नद्यांचा इतिहास पाहिला, नद्यांची नावं जर पाहिली तर गंगा नाव कोणाचं बोलत चला, भगीरथी नाव कोणाचं, चंद्रभागा कोणाचं, इंद्रायणी कोणाचं, सगळ्या नद्यांची नावं पाहून घ्या महाराज, स्त्रीची आहेत बरं. आणि तुम्ही म्हणाल स्त्रीला जर नद्यांची नावं आहेत तर आपल्याला कशाची नावं आहेत हा मोठा प्रश्न. आता आपली नावं कशाला आहेत हा सांगतो बरं का. ऐका, आपली नावं ओढ्याला, आपली नावं नाल्याला आहेत बरं का. महादेवाचा ओढा, साधूबुवाचा नाला आणि ठाकूरबुवाचा सांडवा. विठ्ठल कारण
पराक्रमच तसा आहे मामा, आपला पराक्रमच तसा आहे. विठ्ठल मला सांगायचा भाग असा, संत महात्मे तुमच्या माझ्या उद्धारा करता येतात आणि तुमचा माझा जन्म आहे का तर केलेलं कर्म महाराज, त्या कर्माची परतफेड देण्याकरता आपण या पृथ्वी तलावर हा नरदेहाच्या रूपात आपण तुम्ही आम्ही जन्माला आलो. मागच्या जन्मी केलेलं कर्म या जन्मात मग ते अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो ते कर्म महाराज भोगण्याकरता आपण आलो बर का. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात असं वाटतं महाराज माझं कीर्तन ऐकण्यापेक्षा यांचं गायन ऐकत राहावं आणि आमच्या महाराजांचं वादन ऐकत जावं. एकदा सर्वांनी मोठ्या अंतकरणापासून यांची टाळी वाजवा यांच्याकरता. कारण महाराज ज्यावेळेस महाराज शब्द कमी पडतात बरं यांचं वर्णन करण्याकरता माऊली ज्ञानोबा सांगतात थोरा मोठ्यांचं वर्णन हे महाराज शब्दात होऊ शकत नाही. यांच्याकरता सर्वांच्या करता माऊली ज्ञानोबारायची महाराज एकच ओवी त्या ठिकाणी बोलतो आणि पुढे जातो. माऊली म्हणतात का 15.5 या रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी उगा माता ठेविजे चरणी हेच भले मोठ्या माणसाचा हात महाराज कधीच धरू नये त्यांच्या पायालाच लागावं. विठ्ठल करता आम्हाला यावं लागतं. ज्या ज्या इंद्रियानं आपण कर्म केलं त्या त्या इंद्रियानं त्या कर्माची परतफेड महाराज द्यावी लागती. तुम्ही जर महाराज कधी चाणक्य नीती वाचली असल आम्ही म्हणाल कधी गाथा ज्ञानेश्वरी आम्हाला वाचायची माहित नाही.
आणि तुम्ही चाणक्य नीतीचं सांगायले काय? पण त्या चाणक्य नीतीत महाराज असं सांगितलं, हजारो गायींच्या कळपात सोडलेलं वासरू जसं महाराज आपल्या नेमका आईजवळ जातं आणि आईच्या स्तनाला लागतं, तसं आपण या जन्मी मागच्या जन्मी केलेलं कर्म महाराज या जन्मात फेडावं लागतं बरं का. हजारो गायींचा महाराज कळप असावा आणि त्या हजारो गायीमध्ये वासरू सोडावं. ते वासरू बरोबर महाराज आपल्या आईजवळ जातं आणि आपल्या आईच्या स्तनाला लागतं. तसं महाराज मागच्या जन्मात केलेलं कर्म या जन्मात महाराज बरोबर आपल्या शेजारी येऊन उभा राहतं आणि म्हणतं, जय हरी हाय का ओळख विठ्ठल. मग जिथं जन्म आहे महाराज तिथं कर्म आहे आणि जिथं कर्म आहे तिथं भय आहे. पण महाराज अशा जीवनात असं जीवन असताना, असं कर्माचं बंधन असताना, भयाचं बंधन असताना, अज्ञानाचं बंधन असताना तुमच्या माझ्या जीवनात महाराज संत कृपा झाली तर त्याचा परिणाम काय होतो? अभंगाचं दुसरं चरण.
महात्म्यांनी महाराज तुम्हा आम्हाला सांभाळावं, संत महात्म्यांनी तुमच्या माझ्यावर कृपा करावी आणि त्याचा परिणाम हा व्हावा. बरं, टाळी वाजवा एकदा. विठ्ठल संत महात्मे तुमच्या माझ्यावर कृपा करावी, तुम्हा आम्हाला सांभाळावं, जीवनातलं भय निघून जावं, आणखी फायदा काय व्हावा. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. संत महात्म्यांचा कृपा प्रसाद, संत महात्म्यांनी तुमच्या माझ्याकडं कृपा दृष्टीनं पाहिल्यानंतर इच्छा केली ते पावलो. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटी सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळ हा महाराज एका दोघाला खाणारा आहे का हो? जगाला महाराज खाणारा काळ. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिला. जगा काळ जगाला खाणारा महाराज काळ आहे. पण त्या काळावर जगद्गुरु तुकोबाराय स्वाभिमानानं सांगतात, छाती टोकपणानं सांगतात, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळावर महाराज या विश्वात या त्रिभुवनात फक्त दोघाच जणांची सत्ता आहे, एक देव आणि दुसरे संत. मग महाराज परमात्म्या पुढं महाराज काळाचं काही चालत नाही. आणि त्याच परमात्म्याचे दास हरिभक्त संत महात्मे असतात. म्हणून महाराज संत महात्म्यांच्या पुढं काळ हा आपलं बळ करू शकत नाही. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस, होनी धाती उदास बळकटकाच भक्तीची धरोनी पाय तेजिलेज. हे सामर्थ्य संतांचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वाभिमानानं सांगतात, हक्कानं सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही संभाळिले संते भय निरसले खंते. ज्ञानेश्वर
विठ्ठल विठ्ठल